तर पूजा खेडकर प्रकरणातली एक मोठी अपडेट येते। पूजा खेडकरनं राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिलंय। नगर कलेक्टरची चौकशी थांबवण्याची मागणी त्यांनी केली। सुरू असलेली चौकशी दुसरीकडे वर्ग करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे। कलेक्टरवर मंत्र्याचा दबाव असल्याचा देखील आरोप त्या करतात। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, पूजा खेडकर प्रकरणातली एक मोठी अपडेट। राज्याच्या मुख्य सचिवांना पूजा खेडकरनी पत्र लिहिलंय आणि नगर कलेक्टरची जी चौकशी आहे ती थांबवण्याची मागणी त्यांनी केली आहे। ही सुरू असलेली चौकशी दुसरीकडे वर्ग करा अशी मागणी त्या करतायत आणि सोबतच यात कलेक्टरवर मंत्र्यांचा काही दबाव असल्याचा आरोप देखील पूजा खेडकर यांनी केलाय आणि तसं थेट पत्र त्यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना लिहिलेलं आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। पूजा खेडकर प्रकरणातली एक मोठी अपडेट। पूजा खेडकर राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिलेलं आहे। कलेक्टरवर मंत्र्यांचा दबाव असल्याचा आरोप त्या करतायत आणि सोबतच या नगर कलेक्टरची चौकशी थांबवण्याची मागणी त्यांनी केली आहे। ही जी चौकशी सुरू आहे ती थांबवावी आणि ती दुसरीकडे वर्ग करावी अशी मागणी त्या करतायत। रामराजे शिंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेले। रामराजे, काय अपडेट्स? बिलकुल पूजा खेडकर यांनी एक पत्र लिहिलं आहे मुख्य सचिवांना आणि त्या पत्रामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की अहमदनगरचे जे कलेक्टर आहेत त्यांच्याकडे त्यांचं प्रकरण देण्यात आलेले ओबीसी प्रमाणपत्राच्या संदर्भामध्ये क्रिमिलेटच्या संदर्भात। तर हे तिथले जे जिल्हाधिकारी कलेक्टर आहेत तर तिथल्या स्थानिक मंत्र्यांच्या दबावाखाली आहेत। त्यामुळे हे प्रकरण इतर जिल्हाधिकाऱ्याकडे द्यावं, इतर कलेक्टरकडे द्यावं किंवा इतर जिल्ह्यामध्ये वर्ग करावं अशी विनंती करण्यात आलेली आहे। मुख्य सचिवांनी अद्याप त्यावर निर्णय घेतलेला नाहीये कोणताही, परंतु प्रश्न हाच येतो की पूजा खेडकर हे जे म्हणतायत की एका मंत्र्याचा दबाव आहे, ते मंत्री कोण आहेत आणि का पूजा खेडकर यांच्या संदर्भामध्ये ते कलेक्टरवर दबावतंत्र अवलंबत आहेत। त्यामुळं या पत्रामुळं आणखीन कांगोरे जे आहेत ते आपल्याला स्पष्टपणे दिसून येत आहेत। यावर पाहावं लागणार आहे की मुख्य सचिव ते प्रकरण जे आहे ओबीसी प्रमाणपत्राच्या संदर्भामधलं ते दुसरीकडे वर्ग करतात की नाही। रामराजे, यावर आपलं लक्ष असणारच आहे। त्याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद।